प्रशासनानं हे समजून जावं की आजचे हे उपोषण हा तर केवळ ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे। याची झलक येत्या 15 ऑगस्टला दिसेल असा गर्भित इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांनी दिला असून प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत गप्प न बसण्याचा निर्धार केलाय। लांजा नगर पंचायतीच्या वतीनं कोत्रेवाडी येथे वस्तीलगत जोर जबरदस्तीनं बांधण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राउंड प्रकल्प विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आज 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडले। या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, प्रशासनाला माझी विनंती आहे, अजून वेळ गेलेली नाही। प्रशासनानं एकतर कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करावा किंवा तो अन्य जागी स्थलांतरित करावा। आमची पक्षाची ही लढाई ही केवळ उपोषणापुरती नाही, तर आगामी काळात हा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द झाला नाही तर पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली हा विषय मांडणार आणि कुठल्याही परिस्थितीत कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करायला लावणार म्हणजे लावणार अशी ठोस ग्वाही त्यांनी कोत्रेवाडी ग्रामस्थांना दिली। आणि माणसं म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार आहे, तो अधिकार तुम्ही आमच्याकडून हिरावून घेऊ नका। पण हे प्रशासनाच्या कांटाळा बसलेले आहेत, त्यांना ऐकायला यायचं बंद झालेलं आहे की ही माणसं आहे जे त्यांना दिसत नाहीये आणि ह्याची कुठेतरी दखल घ्यावी म्हणून आज आम्ही ह्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आमचे सन्माननीय नेते यांनी आधीच डिक्लेअर करून टाकले की कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड असेल नाहीतर लांजाचा डीपी प्लॅन असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णपणे पूर्ण ताकदीनिशी या ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहील। मला सांगा, 2021 साली ज्या जागेकडे जायला रस्ता नव्हता, 2021 साली जी जागा शेजारी जलस्रोत आहे म्हणून नाकारली गेली, 2024 साली असं काय वेगळं झालं? मग ती स्वीकारली का गेली? हे जिल्हा प्रशासन सांगते, लांजा नगरपंचायतीने 7 प्रस्ताव सादर केले होते। त्या 7 प्रस्तावापैकी 1 प्रस्ताव मागे घेण्यात आला 2021 साली आणि जे 5 प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले होते ते 5चे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने नाकारले होते। मग कोत्रेवाडीचा कुठल्या बेसवर तुम्ही प्रस्ताव स्वीकारला? हा पहिला प्रशासनाला आमचा प्रश्न आहे। त्यानंतर मला सांगा, दुसऱ्याचा प्रकल्प का रद्द झाला? कारण तिथे पाण्याचा स्रोत होता, तिथे लोकवस्तीला त्रास होणार होता। मग कोत्रेवाडीमध्ये माणसं राहत नाहीत का? आणि एक लक्षात घ्या, हा प्रश्न नुसता कोत्रेवाडीचा नाहीये, हा प्रश्न पूर्ण लांजा शहराचा आहे, लांजा तालुक्याचा आहे। त्याचं कारण सांगतो की हे निगम जे प्रशासन आहे त्याला कोणाचीही भीती राहिलेली नाही। आज जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होत नाहीयेत, नगरपंचायत इलेक्शन होत नाहीयेत, तर पूर्ण कारभार या प्रशासनाच्या हातात असल्यामुळे हे एवढं मुजोर झालंय की यांना माणसं आणि जनावरं याच्यामधला फरकही कळत नाहीये। हे माणसं मेली तरी चालतील। आम्ही बरेचदा अनुभव घेतलाय, अगदी हायवेच्या बाबतीत काय परिस्थिती आहे मला सांगा। अगदी चिपळूणवरून निघाल्यानंतर चिपळूण पासून अगदी लांजापर्यंत तुम्ही येताना कित्येक लोक मरतात, कित्येक लोक ऍक्सिडेंट होतोय, सगळं होतंय, पण ह्या प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष आहे का? नाहीये। तर प्रशासनाचं लक्ष कुठे आहे? तर जे आमचे गोरगरीब जे दिवसाला 50, 100, 200 रुपये कमवतात त्यांना रस्त्यावरून कसं बाजूला करतोय? वाकडा प्रशासनाचं ठीक आहे, तुम्ही करा, गेली 10-12 वर्ष तुम्ही हा रस्ता बनवताय, लांजातला पूल बनवताय, तो तुम्हाला होत नाहीये, पण 200 रुपये 100 रुपये जो दिवसाला कमवतोय त्याला रस्त्यावरून कसा बाजूला आणता येईल, त्याच्या घरावर वरवंटा कसा पुरवता येईल, हा तुमचा जो विषय आहे त्याला कधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही पाठिंबा देणार। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण, 90 ते 100% समाजासाठीच जन्मलेला पक्ष आणि रस्त्यावरचा प्रश्न आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की हा आज जो उपोषणाचा विषय आहे हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। आज आम्ही एक लक्षात घ्या,
आमचे नेतृत्व सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. म्हणून आम्ही पहिली स्टेप म्हणून ही उपोषणाची आजचं 1 दिवसाचं लक्षणीय उपोषण असेल. याची पुढची स्टेप मी तुम्हाला 15 ऑगस्टला देऊ. आणि माझी प्रशासनाला विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही कोपरेवाडी प्रकल्प एक तर स्थलांतरित करा, नाहीतर रद्द करा, नाहीतर अधिवेशन चालूच आहे. मी तुम्हाला कोपरेवाडी ग्रामस्थांना ग्वाही देतो की लढाई नुसती उपोषणापुरती थांबणार नाही. लक्षात घ्या, 15 ऑगस्टला आपण पिक्चर दाखवू, पण त्याआधी सन्माननीय नेते शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते भास्कर जाधव साहेब असतील, आमचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब असतील, नाहीतर विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब असतील, यांच्या सभेत तुम्हा सर्वांना घेऊन जाऊन हा विषय मांडणार म्हणजे मांडणार. आणि कोपरेवाडीचं डम्पिंग ग्राउंड कुठल्याही परिस्थितीत रद्द करायला लावणार, ही ग्वाही तुम्हाला देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.